कोल्हापूर शहरात भर पावसाळ्यातच नागरिकांना पाण्यासाठी रस्ता रोको करण्याची वेळ आली आहे। कसबा बावड्यातील आंबेडकर नगरमधील महिलांनी रस्त्यावर उतरून आज दुपारच्या दरम्यान रस्ता रोको केलाय। परिसरात गेल्या 8 दिवसापासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मोकळ्या घागरी घेऊन महिला रस्त्यावर उतरल्यात। यावेळी कोल्हापूर महानगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महापालिकेचे अधिकारी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत रस्ता रोको करण्याचा पवित्रा महिलांनी घेतलाय। आंबेडकर नगर परिसरामध्ये अमृत 2 योजनेअंतर्गत ड्रेनेज पाईपलाईनचं काम सुरू आहे। परप्रांतीय ठेकेदारांना हे काम दिल्याने पुरेशा माहितीचा अभाव आहे। खुदाई काम करताना पाण्याच्या पाईपलाईन फुटत आहेत। तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करण्यात येते, मात्र पाण्याच्या दबावामुळे जैसे थी परिस्थिती निर्माण होत आहे। नागरिकांनी विस्कळीत व दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात 26 जूनला महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं, मात्र आयुक्तांच्या सूचनेनंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केलाय। अखेर आज रस्ता रोको करण्याची वेळ आल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। दरम्यान आंदोलनस्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। एकंदरीतच या आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेच्या नियोजन शून्यतेचं दर्शन घडलंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।